ಕಾಗವಾಡದಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರ ರೈತರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ, ಆಧುನಿಕ ಕೃಷಿಯಿಂದ ಇಳುವರಿ ಹೆಚ್ಚಳ. ಸುರೇಶ್ ಮಾನೆ ಪಾಟೀಲ್. ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರ ರೈತರು ಆಧುನಿಕ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಬಳಸಿ ಕೃಷಿ ಮಾಡಿದರೆ ಅಧಿಕ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಲು ಸಾಧ್ಯವೆಂದು ಪೂನಾದ ವಿಎಸ್ಐನ ನಿವೃತ್ತ ಶಾಸ್ತ್ರಜ್ಞರಾದ ಸುರೇಶ್ ಮಾನೆ ಪಾಟೀಲ್ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಪಟ್ಟಣದ ಶಿವಾನಂದ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯದಲ್ಲಿ ಗುರುವಾರ ದಿನಾಂಕ 16ರಂದು ಸಂಜೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಶಿರೋಡ್ ಶ್ರೀ ದತ್ತ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆ ವತಿಯಿಂದ ರೈತರಿಗಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದ ಕಬ್ಬು ಬೆಳೆ ಇಳುವರಿ ಹೆಚ್ಚಿಸುವ ಕುರಿತು ಚರ್ಚಾ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ 1 ಎಕರೆಗೆ ಸರಾಸರಿ 30ರಿಂದ 40 ಟನ್ವರೆಗೆ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಯಲಾಗುತ್ತಿದೆ. ಆದರೆ ಬ್ರೆಜಿಲ್, ಆಸ್ಟ್ರೇಲಿಯಾದಂತಹ ಮುಂದುವರೆದ ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಯ ರೈತರು ಆಧುನಿಕ ಪದ್ಧತಿಯ ಕೃಷಿ ಮಾಡಿ ಅಧಿಕ ಇಳುವರಿ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇಲ್ಲಿಯ ರೈತರು ಸಹ ಹೆಚ್ಚಿನ ಇಳುವರಿ ಪಡೆಯಲು ಬೇಸಾಯದಲ್ಲಿ ಹೊಸ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕೆಂದು ಸಲಹೆ ನೀಡಿದರು. महाराष्ट्राची सरासरी साधारणपणे 34 टन 35 टन प्रति एकर राहिलेली आहे. कर्नाटक राज्याची सरासरी 38 टन 39 टन राहिलेली आहे. तामिळनाडू राज्याची एकरी सरासरी 42 टनाच्या आसपास राहिलेली आहे. तामिळनाडू 1 नंबरला आहे, कर्नाटक 2 नंबरला आहे, महाराष्ट्र 3 नंबरला आहे. परंतु आपला जो दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना आहे, ऊस उत्पादनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला टॉप 2-3 कारखान्यामध्ये आहे. आणि केंद्रीय गर्भ आपल्या भागाचं मृत मातीचं परीक्षण आपण केलेलं आहे. आपल्या भागामध्ये सरासरी सेंद्रिय गर्भाचं प्रमाण पाटील साहेब आमच्या कुठे साधारणपणे काय प्रमाण आहे? 0.85 सरासरी आहे. चांगली गोष्ट आहे. साधारणपणे महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 0.3, 0.4, 0.5 च्या आसपास सेंद्रिय गर्भ दिसतोय. आपल्या भागामध्ये सरासरी 0.85 च्या आसपास सरासरी दिसते, म्हणजे सेंद्रिय गर्भ चांगला. सगळ्यात पहिला शब्द, आपल्या भागामध्ये जमिनी ह्या काळ्या असल्यामुळे जमिनीमध्ये पाण्याचा निचरा हा शब्द अतिशय महत्त्वाचा. ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा झाला तिथे एकरी 100 टन 125 टन 150 टन उत्पादन आलं. आणि ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा नाही झाला तिथे अपेक्षित उत्पादन येत नाही. म्हणून निचरा या शब्दाला प्राधान्य आहे. हा कार्यक्रम दरवर्षी राबवला जातो आणि भविष्यामध्ये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा, तो म्हणजे सबसॉइलरचा वापर. 5 फूट अंतरावर जमिनीच्या खालून चालणारा 1.5 ते 2 फूट खाली जास्तीत जास्त 2.5 फूट खोलीवरून चालणारा जो सबसॉइलर आहे, ज्याला आपण तळी फोडणारा नांगर म्हणतो, या अवजाराचा वापर 4 ते 5 वर्षातून एकदा खोडवा मोडल्यानंतर म्हणा किंवा शेतामध्ये उन्हाळ्यामध्ये मशागत करत असताना पहिला नांगर घालण्यापूर्वी म्हणा आपल्याला सबसॉइलरचा वापर 4-5 वर्षातून केला पाहिजे. फक्त प्रॅक्टिकली अडचण एवढीच आहे की आपल्या शेतामध्ये जर पाईपलाईन मोठ्या प्रमाणात केलेल्या असतील त्या ठिकाणी हे सबसॉइलर चालवणं थोडंसं अवघड जातं. आणि आपल्या शेतामध्ये जर पाईपलाईन जादा नसतील आणि आपल्याला सबसॉइलर चालवणं शक्य असेल तर 5 फूट अंतरावर आपल्याला जमिनीच्या खालून चालणारा ज्याला नांगर म्हटला जातो, सबसॉइलर म्हटला जातो, जो जमिनीमध्ये 1.5 ते 2 फूट जमिनीमध्ये जातो, 2.5 फुटापर्यंत जमिनीमध्ये जातो, असा अवजार आपल्याला खोडवा निघाल्यानंतर खोडवा मोडल्यानंतर करायचा. साहेब पाडेगाव ऊस संशोधन केंद्राची अडसाणी ऊसासाठी 15 टन, पूर हंगामी ऊसासाठी 12 टन आणि सुरू हंगामासाठी 10 टन एवढं शेणखत अपेक्षित आहे. शेणखत जर मिळत नसेल तर आपल्या कारखान्याचं कंपोस्ट खत टाकणं अपेक्षित आहे. शेणखत कमी असेल तर सऱ्या सोडल्यानंतर लागलेला आणि भरलेला शेणखत टाकण्याची गरज आहे. साधारणपणे ट्रॅक्टर ट्रॉलीच्या भाषेमध्ये 4 ट्रॉली 5 ट्रॉली शेणखताची अपेक्षा एका एकरमध्ये आहे. 100 टनाचं 150 टनाचं जर स्वप्न असेल तर बसलेल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एक ठरवलं पाहिजे, मला पुढच्या वर्षी ऊस किती लावायचा आहे त्याच्या अगोदर 9 ते 10 महिने मोजा. उदाहरणार्थ पुढच्या वर्षी मला जुलैला ऊस लावायचा असेल तर या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये तुमच्या शेतामध्ये तुमचा स्वतःचा बेनेप्लॉट तयार झाला पाहिजे. लागण करताना तुमच्या हातामध्ये 9 ते 10 महिने वयाचा बेण्याचा प्लॉट तुमच्या हातामध्ये असला पाहिजे. साधारणपणे लक्षात ठेवा, 9 ते 10 महिने वयाचा जाड लांब काढण्याचा साखर कमी असणारा कवळा ऊस बेण्यासाठी योग्य मानला जातो. या ऊसामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज नावाची साखर आहे, असा ऊस बेण्यासाठी उत्तम मानला जातो. कारखान्याला जाणारा ऊस बेण्यासाठी नको आहे, गोडव्यामधला ऊस बेण्यासाठी नको आहे, उभ्या ऊसाचं पाचच काढलेला ऊस बेण्यासाठी नको आहे, लोळलेला ऊस बेण्यासाठी नको आहे, ज्याला मुळ्या फुटल्यात, पांशा फुटल्यात, चुरालेला असा ऊस बेण्यासाठी नको आहे. लागणीच्या ऊसातला 9 ते 10 महिने वयाचा जाड लांब काढण्याचा साखर कमी असणारा कवळा ऊस बेण्यासाठी पाहिजे. यासाठी आपण भविष्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याने
आपल्याला पुढच्या वर्षी किती उचलावायचं त्याचं धोरण आपल्या डोळ्यासमोर ठेवून 1 गुंठे 5 गुंठे 10 गुंठ्यावर स्वतःचा बेनेप्लॉट केला पाहिजे। अंतर ठेवा आणि ठिबक सिंचन करणारा शेतकरी मात्र 5 फूट 5.5 फूट 6 फूट आणि भविष्यात 7 फुटापर्यंत जायचं। तुम्हाला 125 ते 150 टनाचं टार्गेट असेल तर उसाच्या दोन्ही बाजूला ड्रिपच्या नळ्या ठेवून तुम्ही लॅटरल डबल लॅटरलचा प्रयोग करून उत्पादन वाढवू शकता। मुळाच्या सानिध्यामध्ये दोन्ही बाजूला समान खत आणि समान पाणी देऊ शकता। फक्त थोडासा खर्च वाढेल पण 125 ते 150 टनाचं स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकतं। म्हणून डबल लॅटरलचा प्रयोग करायचा असेल तर 6 किंवा 7 फूट, सिंगल लॅटरलचा प्रयोग करायचा असेल तर 5 फूट, पाट पाण्याचा प्रयोग करायचा असेल तर 4.5 ते 5 फूट, 4.5 फुटाच्या आतमध्ये सरीचा अंतर नको हे लक्षात आलं। आता किती लागण करावी? एका एकरला 2 डोळ्याच्या टिपरीची लागण करत असताना 2 टिपरामध्ये कमीत कमी 6 ते 8 इंचाचं अंतर, मनामधली भीती गेलेली असेल तर 2 टिपरामध्ये 1 फुटाचं अंतर। एक उदाहरण म्हणून सांगतो, सांगली जिल्ह्यामध्ये कैलासवासी पतराव कदम साहेबांचा सोनेरा कारखाना आहे। त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये एडे उपळाई नावाचं गाव आहे। जगन्नाथ भगत नावाचे शेतकरी आहे। सरीत अंतर 4.5 फूट असतं। 2 डोळ्याची टिपरी 2 टिपराचं अंतर 1.5 फूट असतं। लागणीला 117 टन आणि खोडव्याला 110 टन। लागणीला 117 टन एकरामध्ये आणि खोडव्याला 110 टन। सरीत अंतर 4.5 आणि 2 टिपरामधलं अंतर 1.5 फूट। मला एवढंच सांगायचं आहे, ज्या ठिकाणी तुम्ही 2 डोळ्याचे टिपरं लावले त्या 2 डोळ्यापासून तयार होणारे जे बेट आहे त्या बेटाला तुम्ही जागा द्या। चारी बाजूने जर जागा दिली, वरनं जर सूर्यप्रकाश दिला, खालून जर अन्न दिलं तरच ऊसाची जाडी आणि पेराचं अंतर वाढणार आहे। म्हणून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, 2 टिपरामधलं अंतर वाढवायला शिकलं पाहिजे। ज्यांना कुणाला भीती वाटते त्याने 3 मनाचं अंतर ठेवावं, 6 इंचाचं अंतर ठेवावं आणि मनामध्ये भीती गेलेली असेल तर 9 इंचापर्यंत 12 इंचापर्यंत अंतर ठेवलं तर चुकीचं नाही। यंग गेला पाहिजे। एक थंब रूल म्हणून सांगतो, आमच्या पाटील साहेबांनी माती परीक्षण करून तुम्हाला शिकवणी केल्याप्रमाणे खताचे डोस देता येते। माती परीक्षणाच्या आधारावरती खत व्यवस्थापनाचं जे काम आहे आपल्या दत्त शिरोळ सारखं साहेब महाराष्ट्रामध्ये कुठेही झालेलं नाही। अतिशय उत्कृष्ट काम चालू आहे। पण एक सर्वसामान्य शेतकऱ्यांना एक थंब रूल म्हणून सांगतो, आपण एका एकरला 100 टनासाठी 200 किलो कमीत कमी एन गेला पाहिजे। कमीत कमी 100 ते 125 किलो पी गेला पाहिजे, फॉस्फरस गेला पाहिजे आणि 120 किलो पर्यंत के गेला पाहिजे। 200 100 120 एकरी 80 ते 100 टनाच्या पुढच्या शेतकऱ्यांना एवढी खतं गेली पाहिजे। उदाहरण म्हणून सांगतो, आपल्या जमिनीचा पीएच जर जादा असेल तर पीएच कमी असणाऱ्या पीएच ज्या खताचा पीएच कमी अशी खतं टाकली पाहिजे। मग कोणतं तणनाशक चांगलं बाजारामध्ये अनेक तणनाशक आहेत, त्यातल्या त्यात मेट्रिब्युजन घटक असणारं तणनाशक हे सगळ्यात उत्तम मानलं जातं। मेट्रिब्युजन घटक असणाऱ्या तणनाशकामध्ये बायर कंपनीचं शेनकॉर येतं, टाटा रॅलीज कंपनीचं टाटा मेट्री येतं, रुवारीचं बेंजी येतं, धानुकाचं बेरियर नावाने येतं, नागार्जुनचं आयमॅक्स नावाने मिळतं, ज्याच्यामध्ये मेट्रिब्युजन घटक आहे। ते तणनाशक 200 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो किंवा 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो अट्रायझिन घटक असणारा अट्रॅटाप किंवा 200 लिटर पाण्यामध्ये 200 मिली गोल, त्याच्यामध्ये ऑक्झिक्लोरोपेन नावाचा घटक आहे। गोल चालेल 200 लिटर पाण्यामध्ये 200 मिली किंवा 200 लिटर पाण्यात अर्धा किलो शेनकॉर चालेल किंवा 200 लिटर पाण्यामध्ये 1 किलो अट्रॅटाप चालेल। तण नसताना तणनाशक मारायला शिकलं पाहिजे। पहिलं किंवा दुसरं पाणी दिल्यानंतर गरगरीत जमिनीत ओल असताना। समजा हे जमलं नाही, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले, 25 दिवस झाले, बारीक तण दिसायला लागले, टिकली दिसायला लागले, 2 ते 3 पानावर तण असताना 200 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो शेनकॉर आणि 1 लिटर 2,4-D चालेल किंवा 200 लिटर पाण्यामध्ये 1400 मिली कॅलॅरिस एक्स्ट्रा नावाचं एक तणनाशक आहे। सिंजेंटा कंपनीचं कॅलॅरिस एक्स्ट्रा पंपाला 107 मिली ते पण चालेल किंवा 200 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो डायरॉन किंवा डायरेक्स आणि 1 लिटर 2,4-D चालेल। ಇನ್ನು ಇದೇ ವೇಳೆ ದತ್ತ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಗಣಪತರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಮಾತನಾಡಿ, ರೈತರು ಕಬ್ಬಿನ ಇಳುವರಿ ಹೆಚ್ಚಿಸಿಕೊಳ್ಳಲು ನಮ್ಮ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ನೀಡಲಿದೆ ಎಂದರು। 150 टन आणि ते देखील पद्धत कशी मी तुम्हाला सांगेन, पण पहिल्यांदा तुम्ही ह्याच्यामध्ये प्रयोगशाळा आपल्या शाळेमध्ये घेऊनच तपासणी करायला पाहिजे असं नाही। तुम्ही तुमच्या शेतामध्ये फिरत असताना माझ्या जमिनीमध्ये शेतकरी कर्म आहे की नाही हे देखील कळतंय। तुम्ही तुमच्या शेतात चालत असताना चप्पल काढून तुमच्या जमिनीत चालायला लागा। ज्यावेळेला तुमची जमीन गादीवर चालेल असं वाटतंय तेव्हा तुम्ही समजायचं की त्या जमिनीमध्ये शेतकरी कर्माचं प्रमाण व्यवस्थित आहे आणि माझी जमीन पिकाऊ आहे अशा पद्धतीनं समजायचं। जर तुमच्या जमिनीतनं तुम्ही पायी चप्पल न घालता फिरायला लागला आणि फिरत असताना तुमच्या पायाला जर त्या माती टोचायला लागली किंवा घट्ट बागायला लागली
तर त्यावेळेला समजायचं की माझ्या जमिनीमध्ये काही अर्थ राहिलेला नाही. अशा पद्धतीनं समजून घेऊन तुम्ही शेती करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करा. शेती जगवला तर सगळ्या अंगाला आपण पुढच्या वर्षी जगू शकतोय. मगाशी बियाणाच्या बाबतीत ते बोलले, खरं म्हणजे 3 वर्षातनं फाउंडेशन बियाणं तुम्ही घेतलं पाहिजे, 3 वर्षातनं बियाणं बदललं पाहिजे. ही साधी सोपी गोष्ट सांगतोय. पुढच्या वर्षी समजा 1 एकर ऊस तुम्हाला लावायचं असेल, 1 एकर ऊस लावायचं असेल समजा तुम्ही जुलैमध्ये लावणार असाल, तर या वर्षी सप्टेंबर एंडला फाउंडेशनचे 3 ऊस फक्त घ्यायचे. समजून घ्या, 3 ऊस. एका ऊसाला 15 डोळे जमतोय. ऊसाला डोळे असतात 20-25, 6 महिन्याचं झालं तर 20-25 डोळे असतात. तर 15 डोळे झाले, 15 × 45 डोळे होतात 3 ऊसाचे. आणि त्याची सुपरकेट नर्सरी मगाशी त्याने ते जमदग्नी सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं सुपरकेट नर्सरी करायचं. 21व्या दिवशी ते जरीत लावण्यासारखं रोप तयार होत आहे आणि एका सरीमध्ये 1.5 फूट अंतरावरती एक रोप लावायचं. 45 रोप लावला, 10 महिन्यानंतर एका रोपाला 10 ऊस तयार होतात. म्हणजे किती झाले? 450 ऊस तयार झाले. 450 गुणिले 15 झाले तर 6700 डोळे म्हणजे रोप तयार होतात. म्हणजे तुम्ही 1 एकर ऊस लावू शकताय. 25 पैसे किंवा 30 पैशामध्ये एक रोप तयार होतं स्वतःचं बी असल्यानंतर. या साध्या सोप्या गोष्टी उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आम्ही दत्त कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही 150 ते 200 टन उत्पादन काढायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं दत्त कारखाना तुम्हाला मार्गदर्शन करण्याची दृष्टी ठेवलेली आहे. तुम्ही 4.5 फुटामध्ये 1.5 फूट अंतरावर एक रोप लावला तर त्या रोपाला समजा 7-7 फुटवे धरले तर 42,000 ऊस तयार होतात. मी म्हणतो 42,000 मधलं 2,000 तुम्ही सोडून द्या. 40,000 ऊस तुम्ही तुमच्या फॅक्टरीला जाण्यास तयार केला आणि एका ऊसाचं वजन 3 किलो काढला तर 120 टन होतंय. 4 किलो काढला तर 160 टन होतंय. 5 किलो काढला तर 200 टन होतंय. तुम्ही समजून घ्या, एक पेरर 100 ग्रॅमचा केला आणि 40 ते 45 पेरं जर तयार झाले आणि एका महिन्यामध्ये 3 पेरं तयार होतात आणि आपण जुलैमध्ये जर ऊस लावला तर 2-3 महिने आधीचे सोडून देऊया आणि तिथनं जर 12 ते 13 महिने मिळतात. 36 ते 40 पेरं तयार होतात आणि एका पेराचं जर 100 ग्रॅम वजन काढला तर तुम्ही किती होते तुम्ही तुमचा अभ्यास करा. 4 किलो तर एका ऊसाचं वजन होतंय. 160 टनापर्यंत निघायला कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आणि हे अभ्यासानं शास्त्रशुद्ध तुम्ही जर शेती केला तर तुमचं उत्पादन वाढणार आहे. आणि जर उत्पादन नाही वाढलं तर शेती करण्यामध्ये काय अर्थ नाही. आणि मग तुम्ही नर्वस होता, शेती करायचं सोडता, मग कुठे नोकरी बघा किंवा बाकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही अभ्यासानं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं जर शेती करत गेला, या पद्धतीनं खताचं नियोजन सांगितलं, पाण्याचं नियोजन सांगितलं, ते सर्वांगाने जपून जर तुम्ही करत गेला तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं पीक निघू शकते. तुम्ही समजा पाण्यात जरी पाणी देत असाल तर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्या जमिनीला भेग पडली पाहिजे, अशी सर पडली पाहिजे. कारण मुळांना ऑक्सिजनची अत्यंत गरज असते आणि ते तुमची भेग पडली तर त्या मुळांना ऑक्सिजन चांगल्या पद्धतीने मिळतं आणि मुळं पांढरी मुळं अन्न खाणारी जिवंत राहते. जर एकदा काळी मुळं पडली तर अन्न खाण्याची प्रक्रिया बंद होते आणि ऊसाची वाढ त्यावेळेला थांबते. म्हणून सर्वांगानं अभ्यास करून विचारानं शेती करण्याचा प्रयत्न करा आणि ड्रीप करा. ड्रीपसाठी दत्त सहकारी साखर कारखाना सभासदांना 6,100 रुपये त्याला सबसिडी देते आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन दिलं जात आहे. कारखान्याच्या मध्ये माती परीक्षण आहे, सभासदांना माती परीक्षण फुकट, पाणी परीक्षण फुकट आणि पानं परीक्षण पण करून दिले जाते. ज्यावेळेला तुम्ही भरणी करताय त्या भरणीच्या काळामध्ये जर तुम्ही पानं नेला आणि तपासून घेतला तर घातलेली खतं त्या पिकानं किती घेतली आणि अजून किती गरज आहे हे बघितलं जातं आणि त्यातनं तुम्हाला कळतं की आपण खतं आता किती भरणीत केली पाहिजे. रोप तयार करा. दुसरीकडनं रोप आणण्याचा प्रक्रिया तुम्ही बंद करा. कारण ते कुठले माहीत नाही, लागणीचं आहे काय माहीत नाही, कोडव्याचं आहे काय माहीत नाही, निडव्याचं आहे काय माहीत नाही आणि मग आपण आणून लावतोय आणि त्याचं उत्पादन मिळत नाही. आपण जे ट्रे मधनं आणतोय, ट्रे एवढाच असतोय आणि आपण 3 आठवडे किंवा 4 आठवड्याचं रोप आणतोय. त्याची मुळाची वाढ काय होती आपल्याला कळत नाही, जमिनीत लगेच रुजत नाही. म्हणून तुम्ही स्वतः रोप तयार करा.
सुपर केन नर्सरी तयार करण्याच्या दिशेनं समजून घ्या. आमच्या दत्त कारखान्याच्या माध्यमातून प्रत्येक शेतावरती येऊन शेती मदतनीस तुम्हाला माहिती देण्याच्या दिशेनं प्रक्रिया, कारण आम्ही 65 शेती मदतनीस शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी ठेवलेले आहे आणि त्यांचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं काम करण्याच्या दिशेनं प्रयत्न करा. कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना खतं, ऊस गेल्यानंतर त्या खताचे पैसे घेतले जातात, औषधं दिली जातात, बाकीच्या काही गोष्टी लागतील ते बियाणं, फाउंडेशनचं बियाणं प्रत्येक वर्षी पाडेगावातून आणून शेतकऱ्यांना पुरवलं जात आहे. या सर्व संधीचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं उत्पादन वाढीच्या दृष्टीनं प्रयत्न करा. आम्ही सातत्यानं शेतकऱ्यांच्या मागे दत्त कारखाना आहे, एवढं तुम्ही समजून करा. एवढंच सांगतो मी थांबतो. नमस्कार. ಉಗಾರ್ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಜಗದೀಶ್ ಪಟವರ್ಧನ್ ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ಹಂಚಿಕೊಂಡರು. ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಕಾರ್ಖಾನೆಯ ಸಂಸ್ಥಾಪಕರಾದ ದಿವಂಗತ ಸಾರೆ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಭಾವಚಿತ್ರದ ಪೂಜೆಯೊಂದಿಗೆ ದೀಪ ಬೆಳಗಿಸಿ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕಾರ್ಖಾನೆ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾದ ಅರುಣ್ ದೇಸಾಯಿ, ಕಾರ್ಖಾನೆಯ ನಿರ್ದೇಶಕರು ಹಾಗೂ ಕಾಗವಾಡ ಪಿಕೆಪಿಎಸ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಜ್ಯೋತಿಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್, ಇಂದ್ರಜಿತ್ ಪಾಟೀಲ್, ಅಮರ್ ಯಾದವ್, ಮಹೇಂದ್ರ ಬಾಗಿ, ಎಎಸ್ ಪಾಟೀಲ್, ಕಿರಣ್ ಗುಮಟೆ, ಸೌರವ್ ಪಾಟೀಲ್, ಬಿಎ ಪಾಟೀಲ್, ರಮೇಶ್ ಚೌಗ್ಲಾ, ಚಿದಾನಂದ್ ಅವಟಿ, ರಮೇಶ್ ಗುಮಟೆ ಸೇರಿದಂತೆ ಕಾಗವಾಡ ಪರಿಸರದ ಕಬ್ಬು ಬೆಳೆಗಾರ ರೈತರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಅಶೋಕ್ ಪಾಟೀಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿರೂಪಿಸಿದರು. ನಮ್ಮ ಬೇರೆ ಬೆಳೆಯನ್ನ ಬೆಳೆಯೋದಕ್ಕೆ ಗತಿ ಇಲ್ಲ, ಆದ ಕಾರಣ ಯಾಕೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಕಾಗವಾಡದಿಂದ ಬಸವರಾಜ್ ತಾರ್ದಾಳೆ.